हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. मी आज माझ्या किचनचा टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी माझं किचन कसं ठेवते, कसं व्यवस्थित ठेवते, कसं नीटनेटकं ठेवते आणि कोणत्या गोष्टी कशा प्रकारे ठेवलेल्या आहेत, कशा ऑर्गनाइज केलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. असं मी एक ना आता पडदा लावून घेतलेला आहे. इथे ना माझ्या भांड्यांचा रॅक लावलेला आहे. हा माझा भांड्यांचा रॅक ना माझ्या मामाने लग्नात दिलेला आहे. तोच रॅक मी अजूनपर्यंत कंटिन्यू करत आहे. त्याच्यामुळे आता हा व्यवस्थित आहे. आता मी चेंज करेनच कधी त्याला मोठं लागल्यावर, पण आता सध्या तरी मला चालतंय म्हणून व्यवस्थित आहे आणि व्यवस्थितही आहे. इथे मी काही टोप्स ठेवलेले आहेत माझे, जे मला डेली यूज लागणार आहेत. हे एकात एक घालून ठेवलेले आहेत का तर जागा होत नाही, त्याच्यामुळे असं ऑर्गनाइज केलेलं नाहीये. ते एकात एक ठेवलेले आहेत. काही इथे अजून छोटे मोठे टोप्स ठेवलेले आहेत. मी 2-3 कढया आहेत माझ्याकडे. काही हे प्लेट ठेवलेले, हे जे काही माझे प्लेट्स आहेत हे सगळे मोठे प्लेट्स आहेत. काही छोटे डिश मी इथे ठेवलेले आहेत. हे बाउल ठेवलेले आहेत. इथे काही छोटे टिफिन वगैरे मुलांचे ठेवलेले आहेत. इथे डेली यूज साठी लागणारे माझे छोटे डिश आहेत. काही ग्लास ठेवलेत, काही कप इथे ठेवलेले आहेत. आणि इथे जे मला जो काही सामान माझा म्हणजे किराणा सामान असतो म्हणजे किंवा डाळी डुळी असतो, तोही ह्या डब्यामध्ये मी व्यवस्थित असं भरून ठेवलेला आहे. मी ह्या किचन मध्ये ना मी एक सेल्फ ठेवलेला आहे. जे काही माझ्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात ना, जो काही किराणा वगैरे असतो ना, तो मी ह्याच्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे. आणि इथे थोडासा माझा मेकअपचं सामान मी ह्याच्यात ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर येतं हे किचन माझं, म्हणजे इथे माझी शेगडी आहे. ह्या शेगडीमध्ये माझं जेवण बनवलेलं आहे दुपारचं, ते तुम्हाला दिसत असेल. आणि हे जो काही आहे तो मसाल्याचा डबा आहे. माझ्याकडे असाच मसाल्याचा डबा आहे जो मी बरेच वर्षापासून यूज करत आहे. आणि मला हा मसाल्याचा डबा व्यवस्थित वाटतो का तर माझे मसाले व्यवस्थित मिक्स होत नाहीत. आणि हा डबा मी खाली ठेवते. आणि इथे जे मला डेलीला यूज करणारे जे किचन टॉवेल्स आहेत हे मी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथे हा माझा कुकर आहे. आणि जे काही चम्मच किंवा सुरी, लायटर वगैरे हे मी इथे ठेवलेलं आहे. आणि हे माझं ऑइलची बॉटल आहे, ते मी इथे ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये ना मी आज हा ना किचनचा पडदा धुवून काढलेला आहे, त्याच्यामुळे नाही लावलेला आहे. आणि इथे जे माझे मोठे डबे असतात, खाऊचे डबे म्हणजे किंवा पिठाचे डबे, हे मी इथे व्यवस्थित ठेवलेला आहे. जे काही माझा एक्स्ट्राचा सामान असतो म्हणजे ऑइलचा डबा, तुपाचा डबा, तो मी इथे व्यवस्थित, साखरेचा डबा, जे काही छोटे मोठे डबे आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. आणि इथे जे काही आहे ते माझे 2 पिठाचे डबे आणि एक तांदळाचा डबा मी इथे ठेवलेला आहे खाली. आणि ह्याच्यानंतर हे आहे कांदा ठेवण्यासाठी ठेवलेला सेल्फ. आणि त्याच्यानंतर ना इथे हे माझ्या इथे ना 2 काय बोलतात सिलेंडर इथे बसलेले आहेत व्यवस्थित असं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी हे दाखवते. हा माझा मटका आहे, जो मी इथे एक मटका आणि एक हंडा असं हे व्यवस्थित भरून ठेवते. मला एवढंच पाणी भरपूर होऊन जातं आणि आमच्याकडे डेली पाणी येतं म्हणून आम्हाला जास्त पाणी स्टोरेज करून ठेवायची गरज भासत. माझं किचन काही फारसं मोठं नाहीये, छोटंसच आहे. शक्य तितकं ना मी माझ्या जेवढे उपयोगी लागतात त्या वस्तू आवडलेल्या आहेत त्याच्यात आणि नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा किचन टूर कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओ सोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.